नमस्कार मित्रांनो. आजचा विषय होता शेती आणि शेतकरी यांची जी महाराष्ट्रातली चळवळ होती. तसेच आता जे महाराष्ट्र सरकारने जे 2025चे जे बजेट सादर केलं तर त्या संदर्भात थोडं आज आपण चर्चा करणार आहोत. गेल्या काही दिवसामध्ये सरकारच्या वतीनं 7 लाख कोटी रुपयांचं आर्थिक बजेट 2025-26साठी सादर केलं. एकूण रक्कम किती आहे तर 7 लाख कोटी रुपये. मग यामध्ये जर आपण विचार केला तर आज भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारत हा कृषीप्रधान आहे म्हटल्यावर महाराष्ट्रसुद्धा कृषीप्रधानच आहे, बरोबरच ना. मग यामध्ये सरकारच्या वतीनं काही मुद्द्यांना चांगले वेटेज देण्यात आलेलं आहे. जॉब निर्मितीसाठी, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. पण काही गोष्टीत त्रुटी आहेत. त्रुटी म्हणजे काय तर तुम्ही मुंबई शहरातील ट्रॅफिक कंट्रोलच्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी 64,000 कोटी रुपये देता. 64,000 कोटी रुपये देता आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या वाट्याला फक्त 9,710 कोटी रुपये देतात. आणि त्यातल्या त्यात मागच्या आठवड्यातच एक कृषी मंत्री महाराष्ट्राचे आहेत कोणीतरी, त्याने एक स्टेटमेंट दिलं की 31 मार्चला सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांनी जी काय पीक कर्जाची रक्कम आहे ती भरायची आहे. म्हणजे या गोष्टींचा जर कुठंतरी जर आपण जर थोडासा विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की शेतकरी चळवळीतील जे नेते होते, आता सध्या शासनाबरोबर काम करत असलेले पाशाभाई पटेल असतील, आपले राजूभाई शेट्टी असतील, राजू शेट्टी आपले खासदार माजी, सदाभाऊ खोत असतील, अनेक नेते चांगले नेते होऊन गेले महाराष्ट्रात. शरद जोशी साहेब असतील, अनेक शेतकरी संघटनांनी चांगल्या पद्धतीनं आजसुद्धा काम करत आहेत. पण काय होतंय, ज्यावेळी चळवळीतील आपला नेता सरकारी प्रलोभनाने एखाद्या पदावर गेला की त्याला आपले सर्व मुद्दे, आपली विचारधारा, आपला पिंड आणि आपली शेती आणि आपले शेतकरी बांधव यांचा विसर पडतोय. आणि मग ते शासनाच्या निर्णयानुसार शासनाच्या बाजूने विचार करायला लागतात. आता कालच मी एका पॉडकास्टमध्ये पाशाभाई पटेल यांचं एक व्हिडिओ पाहिला. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की शेतकरी 100 रुपये घालून 30 रुपये मिळवत राहील कायमच, तर आपण त्याला कायमच जर कर्ज माफ करायचं का. आणि शासनाने काहीतरी ऊर्जा निर्मितीसाठी नवीन काहीतरी धोरणं अवलंबलेले आहेत. बायोडिझेल असेल किंवा काय ऊर्जा निर्मितीच्या अनेक गोष्टी असतील. ठीक आहे, चांगल्या गोष्टी आहेत, चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे. पण तुम्ही काय म्हटला की 100 रुपयातले 30 रुपये तुम्ही जर मिळवत राहणार आणि तुम्हाला नेहमी जर आम्ही कर्जमाफी का द्यायची. म्हणजे मला काय म्हणायचं होतं की आपण शेतकरी आहोत, बरोबर आहे. सदन भागातील शेतकरी, कोकण पट्ट्यातील शेतकरी, खानदेशातील डोंगर रांगेतील शेतकरी यामध्ये काही फरक आहेत. आपल्या महाराष्ट्राची भौगोलिक रचनेनुसार जर आपण अभ्यास केला तर विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र,
पुणे जिल्हा, कोकण असे काही प्रकार आहेत. त्यामध्ये पुणे जिल्हा, पश्चिम महाराष्ट्र हा सपाटीचा भाग आहे, काळी जमीन आहे, किंवा इतर काही भागात या ठिकाणी पावसाचं पण प्रमाण चांगलं आहे, मीडियम आहे. त्यामुळे इथं बऱ्यापैकी शेतीची प्रगती चांगली झालेली आहे. परंतु कोकण असेल, सह्याद्रीच्या डोंगर रांगा असतील, खानदेश असेल, विदर्भ मराठवाडा असेल, ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण अतिशय कमी आहे, त्या ठिकाणच्या शेतीसाठी आज आपल्याला भरपूर प्रमाणात उपाययोजना करण्याची गरज आहे. मग आता राहिला मुद्दा बजेटचा. पाशाभाई पटेलांनी सांगितल्याप्रमाणे की शेतकऱ्यांना आपण कर्जमाफी नेहमीच देऊ शकत नाही, बरोबर आहे. पण ह्या शेतकऱ्यांचा जर विचार केला, ज्या ठराविक भागातील शेतकरी आहेत, अल्पभूधारक शेतकरी आहेत, सह्याद्री डोंगर रांगेतील शेतकरी आहेत, किंवा नंदुरबार खानदेश पट्ट्यातील जे शेतकरी आहेत, विदर्भ मराठवाड्यातील जे दुष्काळी भागातील शेतकरी आहेत, अशा शेतकऱ्यांचा जर आपण विचार केला तर यांना आपण कर्जमाफी देऊ शकतो. पुणे जिल्हा, पश्चिम महाराष्ट्रासाठी मी अजूनही म्हणतो कर्जमाफीची गरज नाही. असेल कदाचित थोडीफार, पण एवढी गरज नाही. पण ज्या ठिकाणी खरोखर आज शेतकऱ्याला जिथं गरज आहे, अवकाळी पाऊस असेल किंवा अनेक दुर्घटना घडतात, अशामध्ये शेतकऱ्याचं नुकसान होत असतं. अति पाऊस असेल तर या ठिकाणी आपण शासनानं कुठंतरी या कर्जमाफीचा पण विचार केला पाहिजे. ज्या ठिकाणी गरज नाही त्या ठिकाणी देण्याची गरज नाही, पण ज्या ठिकाणी खरोखर गरज आहे त्या ठिकाणच्या शेतकऱ्याला कर्जमाफी ही दिलीच पाहिजे. आता इथून मागं कर्जमाफ्या झाल्या, बरोबर आहे. यातील बहुतांश कर्जमाफी कुणाला मिळाली असेल. काही सरकारमध्ये शेतकऱ्यांना मिळाले असेल, काही सरकारमध्ये बड्या मोठ्या भांडवलदारांना, कंपन्यांना, शेतकरी कंपन्या, ॲग्रिकल्चर कंपन्याच्या नावाखाली नवीन एक फॅड आली की आपली प्रॉपर्टी दडवायची कुठं, तर शेतकरी कंपनी काढायची आणि हजारो एकर जमीन खरेदी करायची आणि आपण शेतकरी असल्याचा पुरावा निर्माण करायचा. ठीक आहे. मग अशा लोकांना तुम्ही काही कर्जमाफ्या दिल्या असाल, बरोबर आहे. आता राहिला विषय बजेटचा. 7 लाख कोटी रुपयेचं बजेट महाराष्ट्राच्या वाट्याला काल परवा आपल्या वित्तमंत्र्यांनी सादर केलं. त्यामध्ये तुम्ही मुंबईसाठी किंवा शहरातले ट्रॅफिक कंट्रोलसाठी फक्त 64,000 कोटी रुपये देता आणि महाराष्ट्र कृषीप्रधान असलेल्या राज्यात फक्त 9,710 रुपये फक्त तुम्ही 10 कोटी रुपये फक्त तुम्ही बजेटमध्ये शेतीसाठी दिलेत. आणि कर्जमाफी तुम्ही कृषी मंत्र्यांनी सांगूनच टाकलं की पीक कर्ज ज्यांची थकबाकी आहे त्यांनी 31 मार्चला भरून टाका. मग आता या ठिकाणी जे सत्तेसोबत आहेत, अनेक चळवळीतले नेते आहेत किंवा सरकारच्या बाहेरसुद्धा नेते आहेत, बरोबर आहे. यांचासुद्धा सूर जर त्या सरकारच्या या बाजूनं असेल तर या सगळ्या भौगोलिक परिस्थितीचा, शेतकऱ्याच्या सध्याच्या परिस्थितीचा जर विचार करणार कोण, नक्की करणार कोण? आज शेती हा विषय आपल्याला बाजूला ठेवून चालत नाही. शेती हा आपल्या विकासाचा कणा आहे. शेतीशिवाय आज असंख्य कुटुंब, असंख्य लोक या शेतीवर आज उदरनिर्वाह करतायत. शेतीशी निगडीत असलेला व्यवसाय आहे पशुपालन. आज जर आपण ग्रामीण भागातील दुधाची अवस्था बघितली तर खाद्याचं आणि चाऱ्याचा ताळमेळच घालता येत नाही. आज आपण स्वतः शेतकरी आपण पाहतोय, सगळ्या गोष्टी जर विचार केला तर शेतकऱ्याला फक्त आणि फक्त शेणखतच फक्त राहते, बाकी त्यातून त्यांना काहीसुद्धा नफा राहत नाही. तुम्ही दुधाला एकतर हमीभाव दूध दर वाढ देत नाही,
दुसरी गोष्ट, कर्जमाफीला तुम्ही फाट्यावर मारले. तिसरी गोष्ट, शेतीला अतिशय कमी प्रमाणात तुम्ही निधी दिलेला आहे या बजेटमध्ये. आणि चौथी गोष्ट, सोयाबीन असो ऊस असो या पिकाला कुठलाही हमीभाव दिलेला नाही या 2-3 वर्षात. काही कारखान्यांची मनमानी चालू आहे. कोणी 2800 देतं आहे, कोणी 3000 देतं आहे, कोणी 3150 देतं आहे, कोणी 3200 देते. खरं तर आत्ताच्या परिस्थितीला ऊसाची शेती ही 4000 रुपये टन पाहिजे, त्याशिवाय शेती परवडत नाही. आजचा जर तुम्ही संपूर्ण खर्च काढला 1 एकराचा, अगदी नांगरटीपासून ते ऊस घालवेपर्यंत 18 महिने कालावधी लागतो. 18 महिन्यामध्ये त्या शेतीला किती खर्च आहे हे त्या शेतकऱ्याला जर विचारलं आणि त्याची जर मेहनत काढली तर त्याला काय परवडते 3000मध्ये. आणि या कमी जास्त पावसाच्या ह्याच्यामध्ये तेवढं उत्पादनसुद्धा निघत नाही. यासाठी शासनानं पहिल्यांदा शेतीला हमीभाव दिला पाहिजे. दुसऱ्यांदा दुसरी गोष्ट, ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी कर्जमाफी दिली पाहिजे. सदन भागात नाही, पण ज्या ठिकाणी पावसाचं दुर्भिक्ष आहे, अतिपाऊस आहे, अवकाळी पाऊस आहे, त्या ठिकाणी तुम्ही कर्जमाफी दिली पाहिजे. तिसरी गोष्ट, शेतीसाठी तुम्ही बजेटमध्ये भरीव तरतूद केली पाहिजे. अशा प्रकारे मला वाटतं आपण शेती क्षेत्रासाठी काही गोष्टी करू शकतो. पण सध्याच्या काळात झालं आहे काय, सरकारच्या बाहेर असल्यावर सगळे बोलतात असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. आणि सरकारमध्ये गेलं की हेच बरोबर आहे आणि आम्ही करतोय तेच योग्य आहे, अशी भूमिका, दुटप्पी भूमिका ही शेतकरी चळवळीतील नेत्यांची आहे. माननीय पाशाभाई पटेल असो, सदाभाऊ खोत असो, राजू शेट्टी असोत, कुणी असो, हे स्पष्ट चित्र आपण आजपर्यंत बघितले. याचा फायदा महाराष्ट्राला झाला आहे का तर झाला आहे. शेतकरी चळवळ उभी राहिली पाहिजे. पण या नेत्यांनी कुठेतरी मनावर घेतलं पाहिजे की आपण शेतकरी चळवळीतले शेतकऱ्यांचं नेतृत्व करणारे लोक आहेत हे विसरू नये आणि आपण शेतकरी हितासाठी सरकारसोबत चर्चा केली पाहिजे आणि शेतीसाठी आपल्याला कसा वाढीव निधी आणता येईल आणि शेतीसाठी काय करता येईल का आत्ताच्या काळात हे आपण बघितलं पाहिजे. तुम्ही विकास करा, अगदी रस्ते बांधा, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करा, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट करा, आम्हाला त्याच्याबद्दल काय घेणं देणं नाही. शेवटी शेती आमचीच जाणार आहे त्यात, पण त्याबद्दल वाद नाही. पण उरलेल्या शेतीसाठी तर तुम्ही तरी विचार करा. कारण शेतकरी हा एकटा नाही, शेतीसोबत पशुपालन आहे, शेतकरी मजूर आहेत आणि इतर मजूर किंवा इतर सर्व जी काही यंत्रणा आहे कृषी संदर्भात ती संपूर्ण शेतीशी निगडीत जोडलेली आहे. त्याच्यामुळं तुम्ही शेतीलाही प्राधान्य दिलंच पाहिजे आणि बजेटमध्ये शेती हा 2-3 नंबरचा विषय हवा. शेती हा लास्ट सेकंड विषय नको. जर 7 लाख कोटी रुपयाच्या बजेटमध्ये जर फक्त शेतीला 9,710 कोटीच फक्त येत असतील, 1000 कोटी येत असतील, तर याच्यासारखं दुर्दैव आजच्या घडीला कोणतंही नाही. आणि जर शेतकरी जगला तरच महाराष्ट्राचा विकास होणार आहे. नुसत्या बिल्डिंगी बांधून आणि रस्ते बांधून विकास होणार नाही. अशा पद्धतीनं माझं एक शेतीविषयी आणि शेतकरी चळवळीविषयी जे काय मत होतं ते मी आज या ठिकाणी मला मांडावं वाटलं म्हणून मी मांडत आहे. काही चुकलं असेल कुणाविषयी जर माझ्या तोंडून काही शब्द गेला असेल तर क्षमा असावे. एवढं बोलतो. धन्यवाद.